कढी बनवण्यासाठी मी या सर्व भाज्या घेतल्यात. बटाटे घेतलेत, कढीपत्ता आहे, लसूण घेतला आहे चॉप करून, शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, तोंडली घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-3, भेंडी घेतलेत अशी कट करून, वांगे घेतलेत आणि दोडका घेतलेला आहे आणि एका वाटीत 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. टोमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे. तर इथे टोपात तेल गरम करायला ठेवलं आहे. ह्यात आता राई जिरं हिंग पण. इथे जिरं फुललेलं आहे, ह्याच्यात मिरची टाकून घेऊ, लसूण फ्राय करून घेऊ, कढीपत्ता टाकून घेऊया. आता हे फ्राय झालेलं आहे, ह्याच्यात बेसन टाकून घेऊया. बेसन पण गोल्डन ब्राऊन करून घेऊया. बेसन पूर्ण शिजवून घेऊया, हे गोल्डन ब्राऊन करून घेऊया. दुसऱ्या कढईत तेल गरम, यात आता सगळ्या भाज्या टाकून फ्राय करून घेऊया. आता ह्या सगळ्या भाज्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता एक उकळी काढून घेऊया याची. कढी आपली उकळलेली आहे. यात आता चिंचेचा कोळ. 5 मिनिटं झालेले आहेत आणि ही आपली सिंधी कढी तयार झालेली आहे.